कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं हे असं लग्न? मीरा, आई वडील जिवंत आहेत तुझे, बहीण जिवंत आहे, आम्हाला कुणालाही न सांगता अचानक लग्न करून आली आहेस तू? अगं काय मूर्खपणा आहे हा। काय गरज होती तुला असं लग्न करायची? बाबा, हा मूर्खपणा नाहीये, मी खरंच लग्न केलंय, आम्ही दोघांनी खरंच लग्न केलंय। आणि आई, अगं तुझीच इच्छा होती ना आमचं लग्न व्हावं म्हणून, आणि म्हणूनच आम्ही दोघांनी लग्न केलं। हे बघ आई, आम्ही लग्न केलंय, तर तू आता असं स्वागत करणार आहेस का आमच्या दोघांचं? आधी लग्न करत नव्हते तेव्हा तुम्ही बोललात, आता लग्न केलंय तरी बोलणार आहात का? अगं इरा, हे असं लग्न? अगं आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही लावून दिलं असतं ना तुझं लग्न। आम्हाला न सांगता परस्पर लग्न करून आलीयस आणि वर मला बोलतीयस? आई, सांगितलं काय नाही सांगितलं काय, काय फरक पडणार आहे मला खरंच सांग। आणि तसंही तुमच्या मनासारखं केलंय ना मी आता। काय बोलतेस? आई वडील आहोत आम्ही तुझे। अगं निखिलशीच लग्न करणार होतीस तर आम्हाला सांगायला काय हरकत होती? ही काय पद्धत झाली तुझी? खरे, तुम्हाला माझी कुठलीच पद्धत आवडणार नाही, पटणारच नाही, कारण तुम्हाला फक्त सगळ्या ताईच्याच पद्धती मान्य आहेत। तुम्हाला फक्त तिचीच काळजी आहे बाबा। आपल्या घरामध्ये 24 तास तुमच्या तोंडी फक्त ताईचंच नाव असतं। माझ्या दुःखाशी सुखाशी तुमचं काहीच देणं घेणं नाहीये, आणि देणं घेणं नाहीये म्हणून मी हे लग्न केलं परस्पर, आणि तुम्हाला सांगितलं नाही। मी काहीही केलं तरी त्या गोष्टीचा तुम्हाला खेद नाहीये आणि खंतही नाहीये। हिरा, अगं काय बोलतेस तू? मुलगी आहे आमची तू, पोटचा गोळा आहे, रस्त्यावरनं नाही उचलून आणलेला तुला। हिरा, तू अगदी परक करून टाकलंस ग हे बोलून। अगं तुझ्यात आणि अक्षराच्यात आम्ही कधीच भेदभाव केला नाही। विद्या जे काय बोलली ना ते तुझ्या भल्याकरताच बोलली। तुम्ही दोघी सारख्याच आहात आम्हाला ग। बाबा, हे फक्त बोलण्यापुरतं, पण तुमच्या वागण्यात मला एकदा सुद्धा ही गोष्ट जाणवली नाही बाबा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।